श्री स्वामी समर्थ मंडळी. गुड मॉर्निंग सर्वांना. आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे. सो सर्वांनी प्लीज सपोर्ट करा आणि कुणीही वाईट कमेंट्स करू नका. आज मी दुधी भोपळ्याची भाजी बनवत आहे, कारण घरामध्ये दुधी भोपळाच होता फक्त आज बनवण्यासाठी. आणि आज शुक्रवार असल्यामुळे माझ्या जावा आणि आमच्या सासूंचा उपवास असल्यामुळे फक्त पुरुषांसाठी आणि लहान मुलांसाठी जेवण बनवायचं होतं. त्यामुळे एकच भाजी बनवली आणि त्यात तिखट माझा मुलगा खात नसल्यामुळे त्याच्यासाठी सपक बनवायचं ठरवलं. सर्वांना तिखट भाजी बनवली आणि लहान मुलांना थोडंसं सपक बनवायचं म्हणून त्यातूनच थोडासा कांदा कढईत भाजला आणि त्यातूनच काढून तो कांदा सपक भाजीसाठी वापरला. आणि इकडे मी सपक भाजी बनवत आहे मुलांसाठी, कारण मुलं अजिबात तिखट खात नाहीत. आमच्या घरात तरी तिखट खातच नाहीत, का कोणास ठाऊक. आणि माझा मुलगा स्कूललासुद्धा जातो, त्यामुळे त्याच्यासाठी डबा आणि बाकीच्यांसाठी सपक भाजी बनवली. थोडं गरम पाणी ओतलं, त्यामध्ये प्लेट झाकून थोडीशी वरती पाणी ठेवलं. जर कमी पडलं तरी गरम पाणी त्यामध्ये ओतता येईल. टाईम तर बघायला पाहिजे. आता तो उठला नाही, त्यामुळे त्याला मी उठवलं जाऊन. रोज तर तो उठून येतो, पण आज का कोणास ठाऊक आला नाही तो. त्याला उठल्यानंतर चहा लागतो आणि पुढे त्याच्या शाळेची सुद्धा काही गडबड असते. त्याला रोडपर्यंत सोडून यावं लागतं. त्याला चहा दिला. चहा देऊन त्याला अंघोळीला पाठवलं आणि इकडे भाजी शिजली थोडं. आणि आम्हाला पेरू आणून दिले त्याच्या बाबांनी. सो त्याला मी स्कूलला रेडी केलं. बॅग आणि कॅरियर घेऊन आम्ही घराबाहेर पडलो, तर बघितलं काल पाऊस पडला होता आणि आम्ही रानात राहत असल्यामुळे रोडपर्यंत खूप चिखल झालेलं होतं. त्यामुळे त्याची काकी आली त्याला घेऊन, कडेवर घेऊन, आणि मी त्याची बॅग आणि कॅरियर घेतली. बघा, हे रानातलं वातावरण. पावसाळ्यात अजिबात खूप पाणी झालं होतं, चिखल झालं होतं. त्याचे शूज घाण होऊ नयेत त्यामुळे आम्ही त्याला घेऊन गेलो. आणि हा आमचा मोत्या आमच्या पाठोपाठच असतो. फायनली आम्ही रोडपर्यंत पोचलो आणि त्याची काकी घरी निघून गेली, कारण घरी काम होतं अजून. त्याची बसही आली 5 मिनिटानंतर. त्याला स्कूलला पाठवून मीही घरी आले आणि आज शुक्रवार असल्याने घरी पूजा केली होती. आजचा ब्लॉग इथंच संपवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.